विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहीत आहे की महाराष्ट्र शासन शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करते. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून परीक्षा स्तरावर काही बदल करण्यात आलेले आहेत. शासनामार्फत 17 ऑक्टोबर 2025 रोजी एक GR म्हणजे शासन निर्णय पारित करण्यात आला. त्यामध्ये अनेक गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत. इयत्ता 5वी साठी होणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता इयत्ता 4थी साठी होत आहे. तसेच इयत्ता 8वी साठी होणारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही या वर्षीपासून इयत्ता 7वी साठी होत आहे. परीक्षेची नावेही बदललेली आहेत. इयत्ता 4थी साठी जी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे तिला प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता 7वी साठी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेस उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अशी नवीन नावे दिलेली आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शासन मान्यता घेऊन प्रसिद्ध केलेल्या अभ्यासक्रमावर ही परीक्षा घेण्यात येते. आज आपण इयत्ता 4थी साठी म्हणजे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम निर्धारित केला आहे त्याची ओळख करून घेणार आहोत. यामध्ये 2 पेपर असतात. पहिला पेपर प्रथम भाषा म्हणजे मराठी आणि गणित 75 प्रश्न आणि 150 गुण. दुसरा पेपर तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता 75 प्रश्न 150 गुण. आता आपण पहिला पेपर म्हणजे मराठी आणि गणित यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे तसेच त्याचा भारांश किती आहे हे पाहूयात. पेपर 1 मध्ये मराठीसाठी 25 प्रश्न आणि 50 गुण तर गणितासाठी 50 प्रश्न आणि 100 गुण असे एकूण 150 गुण असतात. आता आपण मराठी विषयामध्ये असणाऱ्या घटकांची माहिती पाहूयात. पहिला घटक आहे आकलन. यामध्ये उत्तरा व त्यावर आधारित प्रश्न असतात, कविता व त्यावर आधारित प्रश्न असतात, संवादावर आधारित प्रश्न असतात, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद असतो आणि जाहिरातीवर आधारित प्रश्न असतात. या 5 घटकांवर आधारित 6 प्रश्न विचारले जातात आणि 12 गुण मिळतात. यानंतर पुढील घटक आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. यामध्ये एकूण 12 घटक असतात. त्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समूहदर्शक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, जोड शब्द, शब्दकोडी, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे, अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार या घटकांचा समावेश आहे. या घटकावर आधारित 10 प्रश्न विचारले जातात आणि त्याचे 20 गुण मिळतात. त्यानंतर पुढील तिसरा घटक आहे कार्यात्मक व्याकरण. यामध्ये देखील 10 घटक आहेत. पहिला घटक आहे वर्णमाला, दुसरा शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे, तिसरा शब्दांच्या जाती. यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 शब्दाच्या जातींचा समावेश आहे. चौथा घटक आहे लिंग, 5वा वचन, 6 काळ, 7 विरामचिन्हे, 8 वाक्यांचे भाग, 9 शुद्ध अशुद्ध शब्द आणि 10वा घटक आहे प्रत्यय घटित व उपसर्ग घटित शब्द. या घटकावर 8 प्रश्न विचारले जातात आणि त्याचे एकूण 16 गुण असतात. यानंतर पुढील शेवटचा चौथा घटक आहे भाषा विषयक सामान्य ज्ञान. यामध्ये लेखक, कवी यांचे ग्रंथ व टोपण नावे, खेळ, खेळाडू, दिनविशेष, विविध पुरस्कार, पदवी किंवा किताब या सर्व घटकांवर मिळून एक प्रश्न विचारण्यात येतो आणि त्यासाठी 2 गुण मिळतात. यानंतर 100 गुणांसाठी असणाऱ्या गणित या विषयाचे घटक, उपघटक आणि भारांश पाहूयात. यामध्ये एकूण 50 प्रश्न विचारलेले असतात. यामध्ये पहिला घटक आहे संख्याज्ञान. एकूण 8 उपघटक या घटकामध्ये आहेत. ते आहेत आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वाचन व लेखन, 5 अंकांपर्यंत संख्यांचे वाचन लेखन, अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी, मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या, संख्यांचा चढता क्रम व उतरता क्रम आणि तुलना, 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न, सम विषम संख्या, तसेच 1 ते 100 मधील मूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या. या घटकाला
16% भारांश आहे, म्हणजे 8 प्रश्न विचारले जातात आणि त्याचे 16 गुण मिळतात. यानंतर दुसरा घटक आहे संख्यांवरील क्रिया. यामध्ये 4 घटक आहेत: बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. बेरजेमध्ये 5 अंकी संख्यांपर्यंत हातच्याची बेरीज आणि शाब्दिक उदाहरणे यांचा समावेश आहे. वजाबाकीमध्ये 5 अंकी संख्यांपर्यंत हातच्याची वजाबाकी आणि शाब्दिक उदाहरणे यांचा समावेश आहे. गुणाकारामध्ये 3 अंकी गुणिले 2 अंकी संख्यांपर्यंत शाब्दिक उदाहरणांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर भागाकारामध्ये 3 अंकी भागिले 2 अंकी संख्यांपर्यंत गणिते समाविष्ट करण्यात आलेली आहेत. या घटकावर 10 प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी 20 गुण मिळतात. पुढील घटक आहे अपूर्णांक. यामध्ये अपूर्णांकांचे अर्थ, वाचन व लेखन. व्यवहारी अपूर्णांकामध्ये समच्छेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम यांचा समावेश आहे. अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक यांची तुलना आणि परस्पर रूपांतर या सर्व घटकांचा यामध्ये समावेश आहे. या घटकावर आधारित 6 प्रश्न विचारले जातात आणि त्याला 12% भारांश आहे, म्हणजे 12 गुण मिळतात. पुढील घटक आहे मापन, महत्त्व मापन. यामध्ये लांबी, वस्तुमान, धारकता, एककांचे परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे. कालमापनामध्ये घड्याळ, यामध्ये मध्यान्हपूर्व आणि मध्यान्होत्तर, तास, मिनिटे परस्पर रूपांतर आहे. दिनदर्शिका, कागद मापन, नाणी नोटा यांचे परस्पर रूपांतर, मूलभूत क्रियांवर आधारित शाब्दिक उदाहरणे या सर्व घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. यावर 10 प्रश्न विचारले जातात आणि 20 गुण मिळतात. त्यापुढील घटक आहे आकृतिबंध. यामध्ये भौमितिक आकार, संख्या, विविध मुक्त हस्ताकृत्या यांवर आधारित 4 प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी 8 गुण मिळतात. यानंतर पुढील घटक आहे भूमिती. यामध्ये काटकोन, लघुकोन आणि विशालकोन हे कोन तसेच त्यांचे प्रकार यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सममिती, त्रिकोण, चौरस, आयत यांचे शिरोबिंदू व बाजू, वर्तुळाच्या त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, कड म्हणजे परिघ, अंतर्भाग आणि बाह्यभाग यावर प्रश्न विचारले जातात. परिमितीमध्ये त्रिकोण, आयत आणि चौरस या आकृत्यांच्या परिमितींवर प्रश्न विचारले जातात. तसेच आयत आणि चौरस यांच्या क्षेत्रफळावर आधारितही प्रश्न असतात. त्रिमिती वस्तू व घडणी, दंडगोल, शंकू व गोल यांच्या कडा व कोपरे, इष्टिकाचिती व घन यांच्या कडा, शिरोबिंदू आणि पृष्ठे या घटकांचाही समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व 9 घटकांवर आधारित कोणतेही 9 प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी 18 गुण मिळतात. पुढील शेवटचा घटक आहे चित्रालेख. यामध्ये चित्ररूप माहितीचे आकलन यावर आधारित 3 प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी 6 गुण मिळतात. अशा प्रकारे आज आपण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 4थी साठी असणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर 1 यामध्ये समाविष्ट असणारे मराठी आणि गणित या विषयांचे घटक, उपघटक आणि भारांश यांची माहिती पाहिली.